आज आपण आलेलो आहोत धुळे येथील अतिशय प्रसिद्ध प्राध्यापक रवींद्र निकम कॉलेज ऑफ फार्मसी या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी NSS अंतर्गत एक शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि या बोराडे या गावात शिबिराचं त्यांनी आयोजन केलेलं आहे। 7 दिवसाचं हे शिबिर आहे आणि या शिबिरामध्ये येथील फार्मसीचे मुलं अनेक जनजागृतीपर कार्यक्रम ते करणार आहेत। त्या कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ थोड्याच वेळात होणार आहे आणि संपूर्ण कार्यक्रमाची आता आपण इथं माहिती घेऊया। आजच्या दिवशी या विद्यार्थ्यांनी आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि या आरोग्य शिबिरामध्ये संपूर्ण गावकऱ्यांना ते आरोग्याबद्दल जनजागृती ते करून देत आहेत। अतिशय सुंदर असा उपक्रम निकम कॉलेजचे हे बी फार्मसीचे विद्यार्थी करत आहेत आणि तो सर्व कार्यक्रम आता आपण पाहणार आहोत।
धन्यवाद सर. माननीय श्री नवनाथ पवार यांचे स्वागत आदरणीय प्राध्यापक विजय पाटील सर यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करतो. माननीय श्री ऋषिकेश अनिलराव ठाकरे यांचे स्वागत. धन्यवाद सर. उपस्थित सर्व मान्यवर NSS विभागाचे डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर प्राध्यापक डॉक्टर प्रमोद पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर AB पाटील, रावसाहेब नांद्रे, ऋषीदादा ठाकरे, या गावाचे पोलीस पाटील कैलास जोडगे, माजी सैनिक पोई साहेब, खैरनार सर, नवनाथ पवार आणि या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ संगीता परदेशी मॅडम, बोरसे मॅडम आणि सर्वच या गावातील प्रतिष्ठित नागरिक, NSS विभागाचे सर्व स्वयंसेवक, आमचा प्राध्यापक वर्ग, तसेच राहुल माही सर. NSS कॅम्प आमच्या या महाविद्यालयाचा हा पहिलाच असा अनुभव आहे आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे की अनेक गोष्टी ज्याप्रमाणे विद्यार्थी या ठिकाणी शिकतो तसंच काही वेळा प्राध्यापकांना पण अशा प्रकारचं ट्रेनिंग जे आहे ते आवश्यक असतं आणि म्हणून आपण त्याला फॅकल्टी ट्रेनिंग प्रोग्राम म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, सर्वच मान्यवरांनी तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. आपले प्रमोद पाटील सरांनी संपूर्ण त्या 7 दिवसांचा संपूर्ण नियोजन जे आहे ते अतिशय डिटेलपणे सांगितलं. त्यांनी हेही सांगितलं की मी 3 पिरियड्स घेऊन आलेलो आहे, म्हणजे ड्युटी केलेली आहे आणि आपल्या अगदी अपोजिट असं वडजाई जे गाव आहे तिथेही ते कार्यक्रम करून आले. म्हणजे सकाळी 7 पासून ते कंटिन्युअस बिझी आहेत आणि आता पुन्हा इथून पुढे ते अक्कलपाड्याला जाणार आहे कार्यक्रमासाठी. आपल्याला या सगळ्या गोष्टींना काय शिकायला मिळतं, तर हा जो वेळ आहे आपल्यासाठी, प्रत्येकाला 24 तास दिलेला आहे, प्रत्येकाला आयुष्य दिलेलं आहे, पण आपल्याकडे जो वेळ उपलब्ध आहे त्या वेळेचा आपण नीट व्यवस्थितपणे उपयोग केला पाहिजे. या कॅम्पचे उद्दिष्ट आणि ही सर्व माहिती तुम्हाला हे सर्व मान्यवर सांगतीलच, पण विद्यार्थ्यांची जडणघडण फक्त त्या 4 भिंतीमध्येच असली पाहिजे असं नाही, त्याच्या पलीकडेही विद्यार्थी जे आहेत ते घडत असतात. या गावाचा इतिहास खरं म्हणजे ऋषीदादा ठाकरेंनी आवर्जून उल्लेख केला माझा. आपला जो विद्यार्थी असतो आपल्या शिक्षकांप्रती त्याची भावना काय असते याच्यातनं आपल्याला ते लक्षात आलं. ऋषीदादा ठाकरेंचे आजोबा जे आहेत त्यांची पण शाळा या ठिकाणी आहे आणि मोराणे गाव आणि ठाकरे कुटुंब फार अतूट असं नातं आहे. तुम्हाला ते या 7 दिवसामध्ये लक्षात येईलच. रावसाहेब नांद्रे असतील आणि या गावाचे पोलीस पाटील असतील, खरं म्हणजे एक बॅलन्सिव्ह असं एक मंडळ आहे या ठिकाणी या कार्यक्रमाला. आणि खरंच खूपच म्हणजे सर्वच प्रकारच्या सर्व क्षेत्रातले लोकांना, प्रतिष्ठित नागरिकांना तुम्ही या ठिकाणी बोलवलं, त्यांचे आभार मानतो मी आणि तुम्हाला या कार्यक्रमाला मी शुभेच्छा देतो आणि या NSS कॅम्पचं उद्घाटन झाल्याचं मी जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. सर नमस्कार. काय कार्यक्रम आहे आजच्या, या कार्यक्रमाबद्दल आपल्याला काय सांगता येईल? सर नमस्कार, मी प्राध्यापक चंद्रकांत सूर्यवंशी, प्रोफेसर रवींद्र निकम कॉलेज ऑफ फार्मसीचे आम्ही सर्व सहकारी आहोत. मी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी आहे आणि पुष्कळ वर्षापासून आम्ही NSS म्हणजे राष्ट्रीय सेवा योजनेसंदर्भात आमचं कल होता की त्यानिमित्त आम्हाला काही परमिशन मिळावी, कारण त्यानिमित्त आम्ही आजूबाजूचे जेवढे पण गावं आहेत त्यांच्यामध्ये एक अवेअरनेस जागृती करावी आम्ही, असा आमचा उद्देश होता.
आमच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रोफेसर रवींद्र निकम साहेब यांचाही तो मानस होता. आमचे प्राचार्य डॉक्टर ए व्ही पाटील सर यांचाही तो मानस होता की आजूबाजूच्या जे गावं आहेत, आजूबाजूच्या आमच्या शाळेला कॉलेजला लागून जे गावं आहेत त्यांच्यामध्ये जनजागृती करावी, त्यांच्यामध्ये अवेअरनेस निर्माण करावा, यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो. आणि विद्यापीठाने आम्हाला ह्याच वर्षी प्रथमतः आम्हाला मान्यता दिली, त्याबद्दल विद्यापीठाचे धन्यवाद. आणि 7 दिवसीय कार्यक्रम जो आहे, या कार्यक्रमामध्ये आम्ही विविध कार्यक्रम राबवणार आहोत. त्याच्यामध्ये पहिला कार्यक्रम जो आजचा आहे तो आहे हेल्थ चेकअप, ज्याच्यामध्ये ग्रामस्थांना तेवढे अवेअरनेस नसते, ती जनजागृती करण्यासाठी आम्ही आणि आमचा पूर्ण स्टाफ आणि आमचे सगळे जे विद्यार्थी सहकारी आहेत ते मेहनत करत आहात. आमच्या प्राचार्य डॉक्टर ए व्ही पाटील सर. निश्चितपणे आजच्या या कार्यक्रमाला मान्य विद्यापीठाने या ठिकाणी आम्हाला परवानगी दिली या कार्यक्रमासाठी. आणि निश्चितपणे मी असं म्हणेल की हा कार्यक्रम घेत असताना गावकऱ्यांनी, शाळेने आम्हाला खूप मोठं या ठिकाणी अनमोल असं सहकार्य केलं आहे. आणि निश्चित त्यांच्या मदतीने, सर्व विद्यार्थ्यांच्या मदतीने व आमच्या सगळ्या स्टाफच्या मदतीने, महाविद्यालयाच्या मदतीने आम्ही या गावातील ज्या काही सुखसोयी किंवा अवेअरनेस प्रोग्राम त्या संदर्भात आम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन नक्कीचपणे करता येईल. आणि नक्कीच या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही आश्वासन देऊ इच्छितो की समाजाची, विद्यार्थ्यांची, या लोकांची निश्चितपणे सेवा ही आमच्या महाविद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांकडनं, विद्यार्थ्यांकडनं होईल, असं मी या कार्यक्रमाच्या प्रसंगी आपल्याला सर्वांना आश्वस्त करतो. नमस्कार सर, आपल्या कॉलेजचा हा उपक्रम अतिशय उल्लेखनीय आहे. आपल्या या कार्याला शुभेच्छा. धन्यवाद. राष्ट्रीय सेवा योजना मार्फत आलोय आपण प्रोफेसर कॉलेजकडनं. आपण एनएसएसचा कॅम्प राबवतोय की सगळ्यांना जनजागृती व्हायला पाहिजे. सर्व ग्रामस्थांना जनजागृतीविषयी, आरोग्याविषयी काहीतरी माहिती झालीच पाहिजे. तर आपण या याच्यात 7-8 प्रकारचे आरोग्य शिबिर घेणार आहोत. तर उंची, वजन, BMI, तापमान, हृदयाचे ठोके, रक्तवाहिका, रक्तदाब, हे सगळं आपण एका शिबिरामध्ये आज राबवणार आहोत. पहिल्या दिवशीचा कॅम्प आहे. तर यात सगळे 30 मुलांनी व कॉलेजचे सगळे शिक्षक, प्राध्यापक व मी एक गोष्ट तुम्हाला विचारतो, जशी की आता 30-35 वर्षाची मुलं, तरुण पिढी, मी असं डोळ्याने पाहिलंय आणि ऐकलं पण आहे की कधी कधी 35 वर्षाच्या मुलाला पण अटॅक येतो. कारण काय असू शकतं त्यामध्ये कारण? तर अटॅक येण्याचं कारण खूप काही सर. काही लोक डिप्रेशन वगैरे मध्ये जातात, टेन्शन वगैरे घेतात, त्यामुळे पण अटॅक येऊ शकतो. किंवा आपलं रक्तवाहिका आहे जी पूर्णपणे आपल्या ब्रेन पर्यंत किंवा हृदयापर्यंत, त्यामुळे अटॅक. काही मानसिक तणाव या टेन्शन हे सगळे कारण आहेत. बरं, त्याच्यासाठी आपण ही जसं सॉर्बिडिनची गोळी व डिस्प्लिनची गोळी बरोबर ठेवणं आवश्यक आहे. हो सर. जर कधी आपल्याला वाटतं एखादी विद्यार्थ्याला असं वाटत असणार तो 30-35 वर्ष या आपल्या आदर्श शिक्षकच येतो, आपण जर त्यांना पाहिलं की त्याला पशिना येतोय, चक्कर येतोय, अंधार येतोय, की त्याचं कारण होऊ शकतं. हो. कारण आपण जेव्हा टेन्शन मध्ये असतो, तेव्हा बीपी कमी झाल्यामुळेच आपल्याला घाम वगैरे तो रात आंधळेपणासारखं येतोय, एकदम चक्कर येण्यासारखं, हे तेच कारण आहे. विद्यार्थी हुशार येतात.
गुड मॉर्निंग. शुगर चेक करायचं. कारण काय आहे जेवणाच्या अगोदर जेवणाच्या खरंच त्यांची जसे चेक करायचं शुगरचं काम म्हणजे त्याच्यामुळे शुगर झालं तरी आपल्याला कॉल शकतो कमी झालं तरी आपल्याला कोणत्या आणि करा एक परफेक्ट प्रक्रिया म्हणजे निदानची प्रक्रिया आहे जे निदानचं आपल्याला लगेच कळतं. महिन्यातून एक किंवा 2 वेळेस चेक करायलाच पाहिजे. व्यवसाय वगैरे आपल्या शेतीचा सध्या गावाचे हा नाही बरोबर त्याचा गुणवंत रिझल्ट